नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण ऑल इंडिया कोटासाठी एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत 2025चा. आणि हा एक्सपेक्टेड कट ऑफ कर्नाटकच्या मेरिट लिस्टवरनं घेतलेला आहे. लेफ्ट साईडला आपण कॅटेगरी घेतलेली आहे, मिडलला आहे 2024 म्हणजे गेल्या वर्षीची रँक आणि गेल्या वर्षीचे मार्क, आणि आता एक्सपेक्टेड मार्क 2025चे राईट साईडला दिलेले आहेत. पहिली कॅटेगरी आहे ओपन. तर गेल्या वर्षी याची रँक होती 19,601, त्याचे मार्क होते 662, आणि हे मार्क आणि रँक क्लोजिंग रँक होती. पण त्याच ॲप्रॉक्सिमेट रँकवर यावर्षीचा कर्नाटकच्या मेरिट लिस्टप्रमाणे मार्क असतील 538. म्हणजे 538 मार्काला त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीमध्ये ॲडमिशन मिळू शकतं ऑल इंडिया कोटामधनं. आता सेकंड कॅटेगरी आहे OBC. गेल्या वर्षी मार्क होते 659, क्लोजिंग रँक होती 20,285, आणि यावर्षी अंदाजे त्याच रँकच्या आसपास मार्क असतील 535. म्हणजे 535 जर मार्क असतील तर OBC कॅटेगरीमध्ये ऑल इंडिया कोटातून ॲडमिशन मिळू शकतं. आता पुढची कॅटेगरी आहे EWS. या वर्षीचे मार्क होते 655 आणि क्लोजिंग रँक होती 23,417. आता अंदाजे त्याच रँकच्या आसपास मार्क असतील 534. म्हणजे 534 मार्क असतील तर EWS कॅटेगरीमध्ये ऑल इंडिया कोटातून MBBSला ॲडमिशन मिळू शकतं. पुढची कॅटेगरी आहे SC. गेल्या वर्षीचे मार्क होते 573. गेल्या वर्षी क्लोजिंग रँक होती 1,05,674. पण याच ॲप्रॉक्सिमेट रँकला यावर्षी मार्क असतील 459. म्हणजे 459 जर मार्क असतील तर SC कॅटेगरीमध्ये ऑल इंडिया कोट्यातून MBBSला ॲडमिशन मिळू शकतं. पुढची कॅटेगरी आहे ST. गेल्या वर्षी 544ला ॲडमिशन मिळाली होती आणि क्लोजिंग रँक होती 1,45,207. आता याच ॲप्रॉक्सिमेट रँकवर मार्क असतील 436. मग यावर्षी 436 मार्कांना SC कॅटेगरीमधनं ऑल इंडिया कोटातून MBBSला ॲडमिशन मिळू शकतं. हे आहेत गेल्या वर्षीची रँक आणि गेल्या वर्षीचे मार्क. त्याच रँकवर यावर्षीचे किती ॲप्रॉक्सिमेट मार्क आहेत जे कर्नाटका मेरिट लिस्टप्रमाणे काढलेले आहेत ते दिलेले आहेत. हा असेल ऑल इंडिया कोटाचा ॲप्रॉक्सिमेट कट ऑफ जो कर्नाटका मेरिट लिस्टप्रमाणे घेतलेला आहे. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काही माहिती हवी असेल तर कमेंट करा. आपण इथं थांबू. पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.